सोलापूरच्या गुन्हे शाखेची धुळे येथे जाऊन दमदार कामगिरी। कार दुचाकी चोरीसह 8 गुन्हे उघड करण्यात आले असून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गस्त घालताना संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी 6 दुचाकी, 1 कार, मोटार पंप चोरी केल्याचे कबूल केले। त्यांच्याकडून चोरीतील 5,95,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत। एका पथकाने निशांत बापू बनसोडे, विशाल अनंत डेरे, अक्षय अमोल कदम राहणार सोलापूर या तिघांना ताब्यात घेतले, तर दुसऱ्या पथकाने अभिजित दिलीप चव्हाण वय वर्ष 30 राहणार धुळे यास ताब्यात घेतले। त्याच्याकडून विना नंबर प्लेटची कार जप्त करण्यात आली असून फौजदारचौडी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हा उघड झाला आहे। आणखी एका घटनेत जमीर अब्दुल रहमान पैरमपैली वय वर्ष 39 राहणार कुर्बान हुसेन नगर सोलापूर यास ताब्यात घेतले। त्याच्याकडून सन 2023 मध्ये 2 चोरीचे मोटार पंप हस्तगत केले असून विजापूर नाका पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात त्याला उघड करण्यात आले आहे। ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंके आदींच्या पथकाने केली आहे।